नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत FYBA कंपल्सरी इंग्लिशचा पेपर कशा प्रकारे असणार आहे। आपण मागच्या सत्रामध्ये पाहिला प्रथम सेमिस्टर आणि आता आपण सेकंड सेमिस्टरचा अभ्यास करणार आहोत। तर सेकंड सेमिस्टरची जी क्वेश्चन पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आहे 70 मार्काचीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहू शकता। आणि आपल्याला FYBA सेकंड सेमिस्टरची क्वेश्चन पेपर आहे। इथे आपल्याला सीट नंबर टाकायचा आहे। 3 पेजची क्वेश्चन पेपर असणार आहे। 2.5 ते 3 तासाचा हा आपला वेळ असणार आहे। आपण पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 70 मार्काचा हा पेपर असणार आहे। ऑल क्वेश्चन आर कंपल्सरी, जेवढे क्वेश्चन असणार आहे सगळे व्यवस्थित सोडवायचं आहे। उजव्या साईडला जे तुम्हाला मार्क दिले आहेत ते सर्व गुण दर्शवतात, मार्क दर्शवतात। आता पहा क्वेश्चन पेपर। तर क्वेश्चन नंबर 1 हा असणार आहे, अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स। 150 शब्दामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। एक्सप्लेन द स्टेटमेंट देअर इज अ ग्रास इन ॲक्सेप्टिंग ऑल्सो, आणि दुसरा आहे इन सह्याद्री हिल्स। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एकूणच पहिला जो क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे एसे। एसे म्हणजे धड्यांवरती हा क्वेश्चन आधारित आहे। तर दुसरा क्वेश्चन आहे, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स। हा देखील धड्यावरती आधारित आहे। पहिला आणि दुसरा क्वेश्चन कोणत्याही जो तुम्हाला सोपा वाटेल तो क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा क्वेश्चन आहे हा पोएट्रीवर आधारित असणार आहे। अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स। हे देखील 150 शब्दामध्ये आपलं उत्तर लिहायचं आहे। 7 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। व्हॉट इज द क्लायमॅक्स ऑफ द स्टोरी द आईज आर नॉट हिअर। या कवितेचा जो क्लायमॅक्स आहे तो कशा प्रकारे आहे तुम्हाला इथं स्पष्ट करायचं आहे। दुसरा आहे, राईट अबाउट अँड एलिमेंट्स ऑफ सस्पेन्स इन द स्टोरी द आईज आर नॉट हिअर। इथला एक सस्पेन्स लिहायचा आहे। त्यानंतर त्यातलाच बी आहे विद्यार्थी मित्रांनो, अटेम्प्ट एनी वन फॉलो क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स। हा देखील 7 मार्काचा आहे। व्हॉट मेक्स द पोईम माय हार्ट लिफ्ट्स अप। हा देखील कवितेवरतीच आधारित आहे। दुसरा देखील त्याच्यावरतीच आधारित आहे, म्हणजे हे क्वेश्चन कवितेवरती म्हणजे कविता जी आहे त्यावरती आधारित असणार आहे। क्वेश्चन नंबर 2 पहा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 हा संपूर्ण धड्यावरती आधारित आहे आणि क्वेश्चन नंबर 2 हा संपूर्ण पोएट्रीवर आधारित आहे। तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आहे, अटेम्प्ट एनी वन फॉलोइंग ऑफ द क्वेश्चन इन 150 वर्ड्स। इथे देखील 150 शब्दामध्ये लिहायचं आहे। हा देखील ओझीमंडल्स याच्यावरती आधारित आहे। म्हणजे तिसरा क्वेश्चन हा ओझीमंडल हे जो आपल्याला धडा दिसत आहे त्यावरती आधारित आहे। बी आहे, अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 150 वर्ड्स। इथे देखील 150 वर्ड्समध्ये लिहायचं आहे। 7 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। इथे लिहायचं आहे, अकॉर्डिंग टू इमिली डिस्कॉन। इमिली डिस्कॉनच्या मते टू होम इज सक्सेस इज द स्वीट व्हाय। तर क्वेश्चनचं उत्तर लिहायचं आहे, एक्सप्लोर द थीम ऑफ डिझायर अँड वॉन्ट इन द पोएम सक्सेस इज काउंटेड स्वीट। ही जी कविता आहे या कवितेवरती आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत त्या पाहू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही ग्रामर आपल्याला पाहायला मिळतो। फिल इन द ब्लँक्स करेक्ट टेन्स फ्रॉम द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट्स आणि 6 कोणते 6 लिहायचे आहेत। 6 मार्कासाठी आहेत। एक प्रश्न 1 मार्कासाठी असणार आहे। पाहू शकता आपण 6 आहेत। इथे आपल्याला जे ब्रॅकेटमध्ये काही दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला यूज करायचं आहे टेन्समध्ये। ही देखील तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडून भेटेल। तुम्ही जर या व्हिडिओला देखील 50 लाईक केले तर तुम्हाला देखील या प्रश्नपत्रिकेचे आन्सर भेटून जातील। तर बीमध्ये देखील हाच सेम क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। गिव्ह सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आणि 4। इथे आपल्याला सिनॉनिम्स लिहायचे आहेत। कोणतेही 4 लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। 4 मार्कासाठी असणार आहेत, प्रत्येकी 1 मार्कासाठी असणार आहे। त्यानंतर अटेम्प्ट द फॉलोइंग क्वेश्चन आणि 2। यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो। ब्रॉड क्वेश्चन असणार आहेत। इथे आपल्याला इन्व्हिटेशन लिहायचं आहे। सेकंडमध्ये जे दिसतं डायलॉग फॉर्ममध्ये एक क्वेश्चन असणार आहे आणि शक्यतो इन्व्हिटेशन आणि डायलॉग फॉर्म हे अतिशय सोपे क्वेश्चन असतात डायलॉग रायटिंगमध्ये। त्यामुळे क्वेश्चन 5 हा लिहिण्याचा प्रयत्न करा।
क्वेश्चन 5 नंबर आहे 14 मार्कासाठी डायलॉग रायटिंगवरती आधारित असतो. डायलॉगचं देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे, आपण पाहू शकता. तर हा आपला IMP प्रश्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.